न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। फोन घेतल्याचा राग, लहान मुलानं आईच्या डोक्यात घातली बॅट, व्हिडिओ व्हायरल। आपण असं म्हणतो की लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, ते खूप निरागस असतात, पण हल्लीच्या मुलांचा निरागसपणा मोबाईल फोननं हिरावून घेतलाय। मुलं दिवस रात्र फोनमध्ये असे काही व्यस्त असतात की ते फोन शिवाय दुसरं काही करूच शकत नाही। मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलं मोबाईलनं खेळतात। शिवाय खाताना, झोपताना, पिताना सगळ्यांसाठी मुलांना फोन लागतो, जे खरंच खूप वाईट आहे। मुलं कधी कधी फोनसाठी आपल्या आई वडिलांचं ऐकत नाहीत आणि फोन मिळाला नाही किंवा दिला नाही तर धिंगाणा घालायला सुरुवात करतात। एक असं प्रकरण समोर आलंय ज्यामध्ये एका मुलाला फोननं राक्षस बनवलं। आईनं फोन न दिल्याच्या रागानं मुलानं तिच्या डोक्यात लाकडाची बॅट घातली। चांगलं वाईट न समजण्याच्या वयात मुलं असा निर्णय फक्त फोनसाठी घेऊ शकतात, हे खूपच धक्कादायक आहे। फोनमुळे अंगात अशी राक्षसी वृत्ती येणं हे त्या मुलासाठी, त्याच्या आई वडिलांसाठी आणि स्वतःच्या त्याच्या भविष्यासाठी धोक्याचं आहे। या घटनेसंबंधी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका आईनं आपल्या मुलाला मोबाईल घेऊन शिवीगाळ केली। त्यानंतर मुलानं आईवर बॅटने हल्ला केला। पीडितेच्या आईनं मोबाईल फोन वापरणाऱ्या आपल्या अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करून कानशिलात मारले आणि त्याला अभ्यासाला बसवले। यानंतर मुलगा इतका संतापला की त्यानं आईच्या डोक्यावर बॅटनं वार केलं। त्याच्या एका हल्ल्यानं आई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली। आश्चर्य म्हणजे आपण काही चुकीचं केलंय ही भावना त्या मुलाच्या मनात नव्हती। त्यानं आईला बेशुद्ध करून पुन्हा मोबाईल वापरायला सुरुवात केली। घरात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये मुलाचं संपूर्ण कृत्य कैद झालंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये दिसत आहे की अल्पवयीन मुलगा बेडवर बसून मोबाईल खेळत आहे। त्याची आई त्याला शिव्या देते आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेते आणि त्याला अभ्यासाला बसवते। यानंतर आई स्वतः जेवताना फोनवर बोलू लागते। दरम्यान मुलगा संधी पाहून आईवर बॅटने हल्ला करतो। एकाच धक्क्यानं आई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली आणि मुलगा पुन्हा मोबाईल वापरू लागला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली। लोकांना मोबाईल शिवाय अपूर्ण वाटते। मोबाईलच्या या व्यसनाला नोमोफोबिया म्हणतात, म्हणजेच मोबाईल नसण्याची भीती। भारतातील 4 पैकी 3 लोक नोमोफोबियानं ग्रस्त आहेत। अशा लोकांची इंटरनेट किंवा मोबाईलची बॅटरी संपली तर त्यांना काळजी वाटतं। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।